हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? आय होप सगळे बरे असणार. चला आपण आहे ना शुक्रवार आणि शुक्रवार बोलते, सॉरी, सॅटर्डे, हां, शुक्रवारी आणि शनिवार दोन दोन्ही रिव्ह्यू करतोय, कारण का एवढं काही खास नव्हतं ऑब्विसली एपिसोडमध्ये, की ज्याच्यासाठी आपल्याला खूप जास्त हे करावं लागेल. जे पण होतं आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल, मजा मस्ती हे सगळ्या गोष्टी जास्त होते. सगळ्यात जास्त खंत वाटते रुचिता नाही आहे, बिग बॉसच्या घरातून निघाली आहे. चांगलं नाही वाटत आहे मला ॲक्च्युली. मी खूप वेळेस बोलली तिला काढून टाकलं पाहिजे होतं, पण ते विशाळ मुले, आणि आता पण मला वाटतं जी सिच्युएशन झाली आहे ती विशाळ मुलेच झाली आहे कुठे ना कुठे, जे शॅडो खाली दिसत होती. आणि मला हे कळत नाही, प्रभू असताना, प्राजक्ता असताना, सागर असताना रुचिता कशी जाऊ शकते, हा प्रश्न मला खूप पडला आहे. कारण का मला असं वाटतं जे वोटिंग्स पण खूप जास्त होते. ही गोष्ट कळत नाही. आय डोंट नो, मेकर्सने काहीतरी फिरवलं आहे गेम. काय झालं आहे, तिला काढायच्या मागे काय कारण होतं मला माहिती नाही. कारण का प्रभू असताना प्राजक्ता, मला वाटतं प्राजक्ताला काढूनच टाकलं पाहिजे होतं. प्राजक्ता काही करत नाही आहे. काय बोलायचं यार, खूप आज तिची लाईफ आता सुरू झाली होती कुठे ना कुठे. खूप अपेक्षा घेऊन आली होती ती. स्टेजवर बोललीसुद्धा की मी ऐकलं असतं तुमचा तर फायदा झाला असता. कारण का तिला आता फील होतं आहे, आणि मला पण तिच्यासाठी खूप फील होतं आहे सिरियसली. काय यार, ज्यावेळेस माणसाला समजायला पाहिजे ना, अनुश्रीने खूप प्रयत्न केला, खूप गोष्टी तिला समजवायचं, बरोबर ती नाही समजत होती यार कुठे ना कुठे. आणि जेव्हा ती निघाली तेव्हा तिला गोष्टी समजायला लागल्या, पण आता काही उपयोग नाही आहे. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हो, सगळ्यात पहिला सगळ्यांना हॅपी वुमन्स डे. सगळ्या माझ्या मैत्रिणीला मी विसरलेच होते, कारण का वुमन्स डे खूप साऱ्या लोकांना माहिती पण नसेल आज वुमन्स डे आहे, मला असं वाटतं. माझ्या स्वतःच्या मिस्टरांनी मला अजून विश नाही केलं आहे, त्यालाही माहिती नाही आहे. सो पुढे जाऊया आपण. राखीचा आपण जो रूप बघितला, जो हर एक बिग बॉसच्या एपिसोडमध्ये ती एकदा तरी येते, मंजुलिका. यावेळेस तिच्यासोबत होता प्रभू, संकेत, आणि तो छोटा काय हे काय, 3 झाले ना, प्रभू, संकेत, रुचिता, राखी. मस्त त्यांनी धमाल आणली होती, लोक खूप हसले. आणि तेच त्या लोकांची विशालनी तिला उचलून पूलमध्ये टाकलं. थोडी ती अपसेट झाली, जे पण आहे त्याच्यामुळून काय. आणि ह्याच्यावरूनच आपल्याला समजून येते किती त्याच्यामध्ये इन्वॉल्व झाली होती. बाकी काय एवढं खास नव्हतं. भाऊच्या धक्क्यावर खूप साऱ्या गोष्टींनी समजलं आहे की दीपाली पण थोडा डबल गेम खेळत होती. कारण का रुचिता सोबत डील करत होती जाऊन, जे तिला संशय होता तन्वीला, कुठे ना कुठे ती गोष्ट दिसून येते आता आपल्याला. कारण का ती खूप हुशार आहे, तिचं डोकं फार चालतं. आणि मी सांगितलंच होतं की तीच राहणार आहे या सीझनमध्ये, जी ट्रॉफी उचलणार आहे. सिम्पल आहे, फिक्स विनर आहे, फिक्स विनर. ते झालं. खूप साऱ्या गोष्टी रुचिताला समजवलं गेलं. राकेशला, मला सांगा तुम्ही राकेशला का आणि राखीला का इन्वॉल्व केलं? तुम्हाला फक्त रुचिताला समजवलं पाहिजे होतं, कारण का त्यांचं काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राखी कशी आहे, ती गेम खेळते किंवा काय ना. राकेशने असं काय केलं. शिवाय तुम्हाला, मला वाटतं की विशालला ओरडलं पाहिजे होतं. जो तो वागला आहे त्याला सोडून तुम्ही रुचितालाच समजवत आहे. तिला पण बोललंच पाहिजे होतं, नो डाऊट, पण त्याला पण बोललं पाहिजे होतं. आणि तेच या दोन्ही जे महारथींनी चाव्या हरवलं त्याच्याबद्दल वाद झाला. त्याच्यामध्ये ते दाखवलं की ते किती चाइल्ड कार्ड आहे म्हणून. त्याच्यामध्ये संकेत थोडासा पुढे गेला आहे. संकेतला छान बोललं गेलं आहे, कारण का त्यांनी गेम छान केला आहे, टास्क छान खेळला आहे.
आणि विशाल किती गोष्टी फिरवतो हे सुद्धा आपल्याला कळलं आहे, आपल्याला माहितीच आहे, पण ते लोकांना पण कळलं तो किती जणांना नाचवतो आहे. आणि मला असं वाटतं की हा भाई नाचवतो तो आहे, मास्टर माइंड तो आहे पहिल्यापासून. त्याचा काहीही रुचिताचा फरक त्याच्या गेमवर पडलेला नाही आहे. तो जसा चालला आहे तो तसाच चालला आहे. तर जो परिणाम पडला आहे तो रुचितावर पडला आहे आणि ते आपण बघितलं सुद्धा. ती घराबाहेर गेली तर मस्त या दोघांचं चालले. आणि ही खरी गोष्ट आहे, सागर तन्वी या हप्त्यात दिसले नाही आहे. 3 दिवस नाही, ते लोक या हप्ताभरच दिसलेले नाही आहे. आणि त्यांना एक्सपोज केलं गेलं चावीबद्दल. आता प्राजक्ताला कळलंच असेल की काय झालं आणि काय नाही. आता पण नाही कळलं तर ती मूर्ख आहे आणि काय बोलायचं. बघूया आता. आज तर मला माहिती आहे संडेच्या एपिसोडमध्ये काही खास नसेल, बघूया आपण. आणि काय आजकाल तुम्ही सॅटर्डेलाच लोकांना बाहेर काढतात आहे, संडेपर्यंतचं पण वाढण्या बघत आहे. TRP खूप जास्त कमी झाली असं मला वाटतं आहे. मे बी झालीच आहे, कारण का शो जसा याच्या पहिलेचा सीझन होता त्याला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. ह्या सीझनला कोणीही इतकं हे नाही करत आहे, ते दिसून येते आपल्याला. बघूया, जेवढंपर्यंत आहे आपण रिव्ह्यू करूया, कारण का हा आपला मराठी बिग बॉस आहे, आपल्याला तर साथ सोडून चालणार नाही. चलो, थँक्यू सो मच. तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला, काही गोष्टी सुटल्या असतील. आपण हसी मजाक जे पण आहे ते आपण रिव्ह्यूमध्ये टाकत नाही, मेन गोष्टी टाकतो, त्यामुळे माझा रिव्ह्यू एवढा मोठा नसतो. तर ज्यांनी शो बघितला आहे नसेल बघितला, ज्याला मेन गोष्ट ऐकायची असते, प्लीज तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता माझ्या चॅनलला आणि सपोर्ट करा प्लीज. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.